समीर अत्तर आणि प्रतीक ठाकूर हे दोन आघाडीचे बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑफकोर्स समिता नागाव टीमकडून टॉस भंगारपाडा टीमने जिंकलाय. पूर्ण पिवळं मैदान झालंय. ब्लॅक अँड येलो कॉम्बिनेशन मध्ये भंगारपाडा टीम सध्याच्या घडीला मैदानामध्ये खेळताना दिसते. 300 करोड देशवासियांच्या आशा या कलरनं मात्र वर्ल्ड कप मधून आपल्या डोळ्यासमोरून घेऊन गेलेल्या. ते दिवस आजही आठवले की खूप अगदी नाराज व्हावं लागतं. 10 मॅच जिंकणारी इंडियन टीम मात्र शेवटच्या वेळेला ऑस्ट्रेलियन बरोबर परास्त होताना जीव घेणे हार. चला मॅच ऑन होते. अंपायरचा ग्रीन सिग्नल इथून येतोय. बॉलिंग ट्रॅकवर चेतन गोसावी ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पहिला बॉल आपण पाहिला ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल आपण सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबतोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेचे षटक म्हणजे देवेंद्रजी तसं बघायला गेलं तर गोलंदाजाच्या डोक्यावर टांगती तलवार असते, कारण मोठे फटके अपेक्षित असतात बॅट्समन कडून. यावेळेला आपण पाहिलं खोलवर टप्प्याचा बॉल होता, म्हणजे अगदी लोअर फुल टॉस. दुसरी धाव डेंजर हेंडवर थ्रो जरूर केला गेला, मात्र त्या दरम्यान 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेनं मात्र सुरुवात होती संघाची. बिनबाद 2 असं समीकरण. एकीकडे नागाव एकीकडे बंगारपाडा या 2 टीम मधली फाईट आपण पाहू शकाल मॅचच्या मैदानाच्या मध्ये. ओव्हर द विकेट चेतन गोसावी हा उडवला या बॉलला. तिथे क्षेत्ररक्षक उभा होता, कोणताही चुकी करणार नाही आणि पहिलं ब्रेक थ्रू मिळतोय गोलंदाजी करत असलेल्या भंगारपाडा टीमला. पहिला विकेट. समीर अत्तर हा बॅट्समन मात्र माघारी परततोय. तसं बघायला गेलं तर ज्या इच्छेनं मैदानामध्ये दाखल झालेला, ज्या जबाबदारीनं कर्णधारांनी त्याच्यावर जबाबदारी सोपवलेली, त्या जबाबदारीला मात्र चोख न्याय देऊ शकला नाही हा बॅट्समन शुभम इंगले. इनायट नंबर 3 वर 3ऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी अर्थातच समिता नागाव या टीमकडून. चांगली गोलंदाजी चेतन गोसावी. ज्या गोलंदाजाची स्तुती यासाठी करावीशी वाटते कारण 30 यार्ड सर्कल मध्ये 9 खेळाडू उभे असतात. अशा वेळेला मोठे फटके अपेक्षित असतात बॅट्समन कडून. आणि जर आरंभिक 2 बॅट्समन आपण जर आघाडीचे 2 बॅट्समन आणि मिडल ऑर्डर जर पाहिली मयूर, तर ताकदीचे खेळाडू असतात ग्रामीण संघामध्ये आणि अशा संघांना पॉवर प्लेच्या षटकामध्ये थांबून ठेवणं, विकेट घेणं, मी म्हणेन गोलंदाजाची कमालीची गोलंदाजी असते, ज्यामध्ये चेतन गोसावीचं नाव जरूर आपण घेऊया. अद्याप 3 बॉल फेकले गेले, 2 धावा खर्च करून एक महत्वाचं विकेट मात्र आपल्या संघासाठी प्राप्त करून देतोय शुभम इंगले. यावेळेस स्ट्राईकला खेळणार. ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. यावेळेला थोडासा डाईस लगावली गेली आणि बॉलला स्टॉपही करण्यामध्ये यश आलं. 1 धाव मिळाली मात्र आणि या 1 धावेनं 3 धावा होत आहेत 1 विकेटच्या मोबदल्यात. पहिलं षटक चेतन गोसावी अद्याप 4 बॉल फेकतोय, 3 धावा खर्च करतोय, एक महत्वाचं विकेट. अर्थातच समीर अत्तर हा खेळाडू 2 वर बाद करून माघारी परत येतोय आणि यावेळेला मात्र आता प्रतीक ठाकूर आणि शुभम इंगले अलॉंग द कार्पेट. यावेळेला ऑफसाईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1-1-1-1 सिंगल न मात्र आता ही षटक संपवतात. ही रणनीती असणं फार महत्वाचं आहे. एखादा चांगला गोलंदाज आहे चेतन गोसावीची आता जर आपण गोलंदाजी पाहिली तर ती खूप चांगल्या पद्धतीनं इथे मात्र डिलिव्हर करताना पाहायला मिळतं. अशा वेळेला त्या गोलंदाजाला खेळून काढणं आणि येणाऱ्या गोलंदाजांवर अटॅक करणं ही रणनीती मात्र आता अर्थातच समिता नागवा बॅटच्या बॅट्समननं इथे आजमावले. सरळ बॅटने खेळलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे, 1च धाव मिळणार. अशा रीतीने आपण पाहिलं पहिलं षटक संपतोय. कंजूसी केली गोलंदाजांनी कारण धावा खर्च करतोय मात्र 5-1 विकेट देत. अतिशय जबरदस्त गोलंदाजी चेतन गोसावी याच्या माध्यमातून भंगारपाडा टीमसाठी एक दर्जेदार सुरुवात म्हणायला काय हरकत नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर धावा आहेत त्या मात्र 5 रन, ओनली 5 रन आफ्टर 1 ओव्हर, लॉस ऑफ 1 विकेट.
थोडस अडचणीत आहे मी म्हणेन समिता नागाव, कारण लिमिटेड ओव्हरच्या मॅच मध्ये आपल्याला एक्सक्यूज नसतं, रिटॅक नसतं. लिमिटेड ओव्हर मध्ये आपल्याला प्रत्येक बॉल जो असतो काहीतरी समीकरण घेऊन येत असतो, काहीतरी भविष्य सांगत असतो आपल्या संघाचं, आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक बॉलवर चांगलं खेळ प्रदर्शन करणं हे गरजेचंच असतं. पाहायला मिळालं नाही सध्याच्या घडीला, तरी पहिलं षटक संपतंय, 5 धावा खर्च करतायत यावेळेला बॉलिंग ट्रॅकवर असलेला संघ अर्थातच एकता भंगारपाडा. सिद्धेश वास्कर नवीन गोलंदाज, हाही दर्जेदार खेळाडू आहे, मोठ्या प्लॅटफॉर्मवरचा एक चांगला खेळाडू, नामांकित खेळाडू म्हणून भंगारपाडा संघाकडून नेहमीच वारंवार दर्जेदार खेळी, दर्जेदार परफॉर्मन्स देणारा हा एक आणखीन नाव, ज्याचं नाव आहे सिद्धेश वास्कर. ओ स्वीप शॉट केला यावेळेला, क्षेत्ररक्षक मात्र धावतोय बॉल पाठीमागे, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर सीमारेषेला क्रॉस करून चेंडू जाणार सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. गती मिळाली धावसंख्येला, कारण आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचा चौकार आला नव्हता, 1 डबल रन आलेली आणि 3 सिंगल, अशा रीतीने 5 धावा होत्या. त्यानंतर मात्र पहिल्याच बॉलवर सिद्धेश वास्कर याच्या आलेला चौकार थोडासा समाधान देऊन जातोय अर्थातच समिधा नागाव संघाला. ओ काय जबरदस्त बॉल होता, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, गुडलिन स्पॉट मधून बॉलला हाईट दिली, जम्प केलं बॉलनं आणि काही क्षणामध्येच विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतो. टोटलचा विचार केला 9 धावा आहेत धावफलकावर. समिता नागाव उरण पश्चिम भागातील हा संघ आहे, अरबी समुद्राच्या कडेला असणारा उरण तालुका, आणि एकीकडे आपण पनवेल तालुका पाहाल. ओव्हर द विकेट, ओ उडवला या बॉलला आणि सरळ येणार क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक, सुरेख झेल टिपला जातोय, सेकंड ब्रेक थ्रू मिळतोय. बॉलिंग करत असलेली संघ आहे एकता भंगारपाडाला. बॅकफुटवर जाऊन जागा बनवण्याचा निश्चित प्रयत्न होता बॅट्समनचा, अर्थातच आउट होणारा दुसऱ्या क्रमांकाचा बॅट्समन आपण नागाव टीमचा पाहिलात, परंतु टायमिंग एवढा प्रॉपर करू शकला नाही, त्यामुळे मग मैदानामध्ये चेंडू हवेमध्ये राहिला आणि विकेट मात्र गमावावी लागली. चिंट्या रेड्डी हा नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. चिंट्या समिधा नागाव टीमचा हा इनॅट नंबर 4वर मैदानामध्ये दाखल होणारा खेळाडू. यावेळेला बॉलिंग ट्रॅकवर मात्र सिद्धेश वास्कर, कमालीची कमबॅकिंग, कारण पहिल्या चेंडूवर चौकार खाल्लेला हा गोलंदाज 2 चेंडूंवर 0 धावा खर्च करत 1 विकेट प्रस्थापित करतोय. पहिल्या षटकामध्ये चेतन गोसावीच्या 3ऱ्या चेंडूवर आलेला विकेट आणि सिद्धेश वास्करचा 3ऱ्या चेंडूवर आलेला विकेट. व्हॉट अ कोइन्सिडेन्स, काय योगायोग ज्याला म्हणता येईल. पाहूया काही का असेल ना, 3रा चेंडू लकी आहे याचा अर्थ बॉलिंग ट्रॅकवर असणारा भंगारपाडा संघासाठी. यावेळेला बॉलर तयार आहे, हलक्या हाताने डिफेन्स करण्याचा प्रयत्न, सरळ हातामध्ये बॉल देऊन मोकळा होतोय आणि आणखीन 1 विकेट यावेळेला नागाव टीमचा. वेळ घेताय नागाव संघ, आपण नंतरचा बॅट्समन पाठवायला मैदानाच्या आतमध्ये. एवढा वेळ घेऊ नका, आपण रेडी राहा अगोदरच, कारण नाईटच्या स्पर्धा आहे. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 9, 2 विकेट लगातारच्या 2 बॉलवर सिद्धेश वास्करने घेतलेले 2 विकेट. पहिला विकेट हॅट्रिक कडे घेऊन जाणार का सिद्धेशला, हा प्रश्न तमाम क्रीडा रसिकांना पडला असेल. सिद्धेश वास्करचे जे फॅन फॉलोवर आहेत, समर्थक आहेत, ते आज सिद्धेशवर प्रचंड खुश असतील.
पाहूया गोल्डन बॉलिंग ट्रॅकवर सिद्धेश तयार असणार आहे. पहिल्या विकेट हॅट्रिक्सचा मानकरी, त्याच्या नावावर हे सन्मान. हा रेकॉर्ड लावला जातोय का नाही, हा रेकॉर्ड मात्र ब्रेक केला बॅटिंग करत असलेला फलंदाजानं. षटकारासाठी या बॉलला घेऊन गेला आणि 6 धावांना मात्र टीमची टोटल आपण जर पाहिली तर 15 धावा. फेकतोय आता 2 विकेट घेऊन 10 धावा खर्च करणारा सिद्धेश. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 15 धावा आहेत 2 विकेटच्या मोबदल्यात. यावेळेला बॉलिंग ट्रॅकवर बॉलर पुन्हा एकदा तयार असणार. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत असलेला हा एक चौकार. शेवट मात्र गोड करतोय बॅटिंग करत नांदगाव टीमचा बॅट्समन विवेक जाधव. पाहिली तर 19 धावा धावफलकावर. नागाव संघाचा हा एक प्रचंड वेगवान पद्धतीचा खेळणारा खेळाडू इनायत नंबर 5 वर मैदानामध्ये दाखल झाला विवेक जाधव. लगातारच्या 2 चेंडूंवर मात्र 1 षटकार 1 चौकार शेवटच्या 2 चेंडूंवर आणि या षटकामध्ये आल्या तब्बल 14 धावा. 2 महत्वाचे विकेट मिळवण्यामध्ये सिद्धेश वासकरला यश जरूर मिळालं, मात्र धावा खर्च करून गेला तो मात्र 14. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कर्णधार कुणाच्या हातामध्ये जबाबदारी सोपवेल हे पाहणं फार महत्वाचं आहे. आजचा पहिला दिवस आहे या स्पर्धेचा आणि सातत्यानं 4 दिवस रात्री ही क्रिकेटची स्पर्धा. उद्या बरोबर 3 वाजता पुन्हा एकदा या स्पर्धेला सुरुवात होणार. नवीन बॉलर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक कटेकर. एकता भंगारपाडा संघ आहे, प्रतिस्पर्धी संघ आहे समिधा नागाव. दोन्ही संघ आहेत त्या विभागातले एक ताकदवर संघ म्हणून ओळख आहे या संघांची. प्रतीक कटेकर बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार. ओव्हर द विकेट, हिअर इज फर्स्ट वन. पहिला बॉल. ओ हो काय जबरदस्त फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु प्रेक्षक बनावं लागेल क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू जातोय सरळ वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्याच बॉलवर षटकाराला प्रतीक कटेकर ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार आहे. या वेळेला हवेमध्ये खेळला इथे क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आला चौकार. 2 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च करतोय प्रतीक आणि दर्जेदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असलेला बॅट्समन आपण पाहू शकाल प्रतीक ठाकूर. आणि रसानी परिसरामध्ये आपण बघतो जिथे जिथे मॅचेस असतात ना तिथे तिथे नागोरी चायवाले त्यांची उपस्थिती आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. त्यांचे आम्ही स्वागत करतोय. अगदी डे टुर्नामेंट असो नाईट टुर्नामेंट असो ते प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे चहा या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या माध्यमातून प्यायला मिळतील. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. प्रसिद्ध असं चहाचा बिझनेस आजकाल खूप प्रसिद्ध झालाय. ओव्हर द विकेट. यावेळेला स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न होता, फसतोय प्रयत्न. सगळं काही अगदी मनासारखं चाललं असताना उचललेलं चुकीचं पाऊल. अगदी सगळं व्यवस्थित. 2 चेंडूंवर 10 धावा खर्च करतोय. 2 चेंडूंवर 10 धावा जमवण्यामध्ये यश येतं बॅटरला प्रतीक ठाकूरला. मात्र या चेंडूवर मात्र स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, अशा वेळेला फसतोय डॉट बॉल. प्रतीक कटेकर प्रतीक ठाकूर दोघांची राशी एक आहे. खेळ विपरीत. अलॉंग द कार्पेट. या बॉलला स्टेट डाऊन द ग्राउंड अलॉंग कार्पेट शॉटच्या सहारे प्रोटेक्शन होता तिथे. बॉल फेकणार तोपर्यंत धाव कंप्लीट केली जाते. 1 धाव. टोटलचा जर विचार केला आपण 30 धावा 30 13 रन ऑन अ बोर्ड.
प्रतीक कटेकर 4 चेंडू फेकतोय अद्याप ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार असणार आहे. या वेळेला मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. चेंडू प्रवास करतोय सीमारेषेलगत आणि यश येतोय अडवण्यामध्ये. या दरम्यान धावा कंप्लीट केल्या जात आहेत, त्या मात्र 2 धावा. 3 धावा आहेत आणि या 3 धावींच्या माध्यमातून 10 फलकावर धावा आहेत, त्या मात्र 33 धावा. 33 शेवटचा चेंडू या षटकातला शेष असणार आणि या शेवटच्या चेंडूवर आक्रमण होतंय की नाही हे पाहणं फार गरजेचं आहे. यावेळेला मस्त फटका सजवलाय, खेळाडू उभा आहे तिथे. 1 धाव तर कंप्लीट आहे. प्रयत्न की केला जात नाहीये दुसऱ्याचा. अशा रीतीने आपण पाहतोय तिसरं षटक इथे संपुष्टात येतोय. 3 षटकाच्या समाप्ती अंती टीमची टोटल जर आपण पाहिलीत तर 34 धावा आहेत धावफलकावर. पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. सरासरीनं धावसंख्या आपण पुढे सरकताना धावसंख्येचा आलेख ग्राफ पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक आहे. शेवटचं डेथ ओव्हर ज्याला म्हटली जाते गोलंदाजासाठी, कारण या शेवटच्या षटकावर मात्र मागचं पुढचा काही विचार न करताना मोठे फटके खेळलेच जातात आणि ते खेळावेच लागतात. शेवटचं षटक हाताळण्यासाठी भंगारपाडा टीम कडून बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येणार प्रेम दमडे. हेही ताकदीचं नाव आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स म्हणून या खेळाडूची ओळख नक्कीच एकता भंगारपाडा संघामधून आहे. प्रेम दमडे बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला प्रतीक ठाकूर पाहायला मिळेल. बॅटिंग स्ट्राइक एंडवर समिता नागाव टीम कडून प्रतीक ठाकूर ज्याने प्रचंड वेगवान पद्धतीने बॅटिंग मागच्या षटकामध्ये आपण पाहिले. 1 चौकार 1 षटकार त्याच्या नावी लगावला गेला आणि यावेळेला तोच प्रतीक ठाकूर मात्र शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये प्रेम दमडे याला फेस करणार आहे. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. माहिती आहे कर्णधारला की या षटकामध्ये प्रतीक ऑलरेडी सेट आहे आणि अशा वेळेला मात्र प्रतीक साठी पूर्णतः जे सीमारेषे लगत इथे क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलेलं आहे. ओव्हर द विकेट यावेळेला बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार असणार. या बॉलला खेळून काढलंय, हवेमध्ये खेळलाय आणि चेंडू जाणार सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वेगवान पद्धतीने बॅटिंग करणारा हा खेळाडू आता मात्र पहिल्याच बॉलवर षटकार ठोकतोय प्रेम दमडेशा आणि या षटकाराने मात्र पुन्हा एकदा गती प्राप्त करतोय. 40 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. 40 धावा 5 चेंडूंचा जिजूंनी खेळ शिल्लक आहे. 50चा आपण हाय स्कोर या मैदानावर पाहिलात, जो डिपेंड करत असताना मात्र वेताळ चांभारली संघाला माघारी परतावं लागलेलं आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय 40 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. समिता नागाव आणि एकता भंगारपाडाच्या मध्ये ही मॅच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला प्रतीक ठाकूर असणार आहे स्ट्राईकला. हो, अलॉंग द कार्पेट या बॉलला खेळलाय आणि चेंडू जाणार सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. यावेळेला आपण प्रेम दमडे याला पाहाल थोडासा मार खातोय, कारण 2 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च करतोय. कारण समोर प्रतीक ठाकूर सारखा एक ताकदवर फलंदाज ज्याने नागाव संघाची इनिंग अशी उचलून धरली आहे, जबरदस्त अनबिलिव्हेबल इनिंग इथे मात्र खेळत असताना समिता नागाव संघासाठी. यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय
स्पष्टपणे चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा. आज धावा अर्धशतक नाभी लगावलं जात आहे समिधा नागाव संघाच्या आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे मी म्हणेन प्रतीक ठाकूर याचा. कारण वैयक्तिक आपण 29 या धावसंख्येवर खेळतोय. हा प्रतीक ठाकूरच्या मध्ये आपण त्याचे 3 षटकार 2 चौकार पाहू शकाल. प्रतीक ठाकूर डोकेदुखी ठरतोय मी म्हणेन एकता भंगारपाडा संघासाठी. कारण अगदी शेवटच्या षटकामध्ये तुटून पडतोय गोलंदाजावर. संपूर्ण टीम एकवटली आहे. प्रश्न विचारतायत समजवत आहेत गोलंदाजाला. अर्थातच प्रेम दबडे याला गोलंदाजी करत असताना त्याचे चेंडू खराब नाही आहेत परंतु मी म्हणेन प्रतीक ठाकूर याचे फटके फार सुंदर आहेत. मस्त फटका गॅप मध्ये ढकलला या बॉलला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जो उद्दिष्ट केलेला पहिली धाव काढताना प्रतीकनं तो उद्दिष्ट मात्र पूर्ण होत आहे. कारण पुन्हा एकदा स्ट्राईकला येणार प्रतीक. टीमची टोटल आहे 52 धावा. 2 बॉल आहेत अद्याप ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलाय. गॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार. दुसरी धाव धोका होऊ शकते. ओ जीवाचं रान करतोय. रक्ताचं पाणी करतोय. त्याला माहितीये माझं स्ट्राईकवर राहणं फार महत्वाचं आहे. आणि या 2 धावेनं टीमची टोटल 54 धावांपर्यंत प्रवास करतात. स्वतःची विकेट टिकवून ठेवण्यासाठी संघाची धावसंख्या वाढवण्यासाठी काय करत नाही हे खेळाडू. कुठल्याही स्तरावर जाण्यासाठी तयार असतात. तहान भूक ऊन थंडी या कुठल्याच गोष्टीची तमा बिलकुल बाळगली जात नाही ज्या खेळामध्ये. त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. शेवटचा बॉल प्रतीक ठाकूर यावेळेला मात्र समोर उभा आहे. प्रेम दमडे बॉलिंग ट्रॅकवर तयार आहे. ओ यावेळेला मात्र शेवट गोड करतोय प्रेम दमडे. आणि अशा रीतीने आपण पाहिलं षटक संपतोय 4थ्या क्रमांकाचं. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 54 धावा. जिंकण्यासाठी 24 बॉल 55 धावांची गरज आहे. काय उतार चढाव येणार ऐकूयात आपण देवेंद्र माळी यांना. धन्यवाद.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर जेजुरीचा खंडोबा, आई एकविरा देवी, या सर्वांना नतमस्तक होऊन आपण या शृंखलेमध्ये वळणार आहोत. आपल्या सोबत जोडले गेले होते, या अगोदर आपण बघितलं होतं. खऱ्या अर्थानं रंग चढवला होता तो बाबूशाह यांच्या शायरी अंदाजानं आपण पाहिलं होतं, ऐकलं होतं. त्यानंतर आमचे रोशन सकपाळ, एक जबरदस्त या ठिकाणी हिंदी समालोचक, त्यांचा देखील आपण आवाज ऐकला. आमच्या समवेत जोडले गेलेत आमचे गुणलेखक मयूर पाटील, त्यानंतर मी स्वतः देवेंद्र माळी. सर्व प्रेक्षकांचं आपलं स्वागत करतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. जे जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं आम्ही मनोमन या ठिकाणी स्वागत करतो. या शृंखलेमध्ये आपण बघतोय आजचा हा गट खऱ्या अर्थानं हायलाइट म्हणून खेळला जातोय, कारण आपण पाहिलं होतं 51 असे संघ आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाले होते. पहिला सामना झाला होता, त्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं सावळेश्वर सावळे संघानं तो सामना जिंकला होता. चला विनंती असेल, आपण या ठिकाणी आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो बंगारपाडा संघानं आणि फिल्डिंग या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. पहिल्या सत्रामध्ये धाबा जमा केल्या त्या तब्बल 55 धाबांचं टार्गेट या ठिकाणी खांद्यावर घेऊन सलामीची जोडी आपण बघतोय मला मैदानाकडे गेली आहे. प्रशांत कटेकर, सिद्धेश वास्कर ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. विनंती असेल या ठिकाणी टॉससाठी आपण लगेच जायचंय टॉस बॉक्स मध्ये. सावळेश्वर सावळे संघ, त्यानंतर भूमी 11 मांडा, या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण प्लीज टॉस साठी यायचं आहे. दुसऱ्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तो बोलतोय पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं, सर्व मंचावर उपस्थित सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नारपोली यांच्या वतीनं आम्ही मनोमनी स्वागत करतोय. आणि या ठिकाणी आपण बघतोय दुसऱ्या सत्राकडे वोल्टेप. दुसऱ्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत एका बाजूला बंगारपाडा संघ, ज्यानं पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी केली होती आणि एकूणच पहिलं षटक चांगलं फेकलं होतं. चेतन गोसावीनं 5 धाबा खर्ची केल्या होत्या. दुसरं षटक फेकलं ते सिद्धेश भास्करनं 14 धाबा खर्ची केल्या. आणि त्यानंतर आपण पाहिलं धाबा संख्येचा आलेख जो उंचावला त्याला मात्र कमी करण्यासाठी प्रयत्न कमी पडले. तुम्ही म्हणेन बंगारपाडा संघाचे प्रतीकनं खर्ची केल्या धाबा 15. त्यानंतर शेवटचं षटक फेकलं प्रेम दमडेनं, त्यानं धाबा खर्ची केल्या 18. आणि अशा परिस्थितीत 54 धाबा या ठिकाणी जमा झाल्या त्या समिधा नागाव या संघाच्या. 55 धाबांचं टार्गेट आता मात्र या ठिकाणी वाचवायचं आहे. परंतु बघूयात सलामीची जोडी. एका बाजूला प्रशांत कटेकर, दुसऱ्या बाजूला सिद्धेश भास्कर, ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. परंतु पाहूया सलामीचा गोलंदाज शुभम इंगले. शुभम इंगलेच्या हातामध्ये पहिला चेंडू दिलाय आपण बघतोय. पंचांच्या उजव्या बाजूने या ठिकाणी यावेळेस पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला फक्त फ्लिक केलाय कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू जाऊन पकडेल फेकेल तोपर्यंत मात्र स्वतःच संघाचं खातं ओपन केलंय या फलंदाज प्रतीक कटेकरनं दुहेरी धाबानं. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय, माफ करा, प्रशांत कटेकर या ठिकाणी आपण बघतोय सावळेश्वर सावळे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. भूमी 11 मांडा आणि सावळेश्वर सावळे एक मोठी लढाई. किरण पवार, त्यानंतर अक्षय पवार अशी धाकड फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे मात्र चेंडू जातोय सरळ गोळीच्या वेगानं. आलेला हा पहिला चौकार बंगारपाडा संघासाठी. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण बघतोय 4 धाबांनी आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 6. जिंकण्यासाठी 54 धाबांचा पल्ला गाठायचा आहे. 24 चेंडू 55 धाबा पूर्ण करायचे आहेत. अशा परिस्थितीत आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूवर धाबा आल्या तब्बल 6. आता मात्र 22 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 49 धाबांची. यावेळेस मात्र चेंडू जबरदस्त पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडूचा वेग या ठिकाणी थोडासा वाढवला. चेंडूला गुडलेनच्या स्पॉटवर टाकण्याचा प्रयत्न केला गोलंदाज शुभम इंगळेनं. आणि इथे मात्र पाहायला मिळते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर एक निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. आमचे मयूर पाटील प्रत्येक चेंडूवर त्यांचा लेखाजोखा पाहायला मिळतो. आणि 55 क्रमांकाचा हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 55 चेंडू निर्धाव फेकलेत आतापर्यंत या शृंखलेमध्ये. परंतु बघूयात शुभम पुन्हा तयार. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूची पाहणी करण्याखेरीज या ठिकाणी मात्र चेंडू जाते लॉंग ऑनच्या डोक्यावरून.
आलेला दणदण करीत हा षटकार. परिस्थितीची या ठिकाणी अशाच सुरुवातीची गरज, कारण आपण बघतोय 55 धाबांचा टार्गेट सेट करायचं असेल तर इथे मात्र या ठिकाणी चांगल्या सुरुवातीची गरज होती आणि ती सुरुवात करून देण्याचं काम केलं ते प्रशांत कटेकर या फलंदाजानं. शुभम आता मात्र आघाडीचा गोलंदाज थोडासा मागला ठरेल की नाही. इथे मात्र पंचांकडे दाद मागितली जाते, पंचांनी दाद फेटाळली आहे. हा चेंडू जातो निर्धाव. आपण पाहिलं होतं पहिल्या चेंडूवर धावा आल्या होत्या 2, त्यानंतर आल्या धावा 4. तिसरा चेंडू फेकला निर्धाव, त्यानंतर आला मोठा स्ट्रोक षटकार. आणि इथे मात्र मागच्या चेंडूवर आपण पाहिलं चेंडू गेला तो निर्धाव, धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 12. जिंकण्यासाठी एकूणच 55 धावांचा टार्गेट. आणि अशा परिस्थितीत मात्र आपण बघतोय प्रत्येक चेंडूवर धावेडं गरजेचं असेल, परंतु इथे मात्र कार्पेट पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल मिड विकेट आणि कावो कॉर्नरच्या मधोमध, परंतु यावेळेस मिळतात पुन्हा एकदा दुहेरी धाबा. आणि या 2 धाबेनिशी आपण बघतोय पहिल्या षटकाची सांगता या ठिकाणी पूर्ण होतीये. आणि या दुहेरी धाब्यानं धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 14च्या सरासरीनं चालायचं होतं. आणि ती सरासरी पहिल्या षटकामध्ये जरी आपण बघतोय पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय तो भंगारपाडा संघाच्या या फलंदाजांनी. आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 18 आणि गरज असेल ती 41 धावांची. 18 चेंडू 41 धावा. आव्हान तसं पाहायला गेलं तर सोपं नक्कीच असेल. 14ची सरासरी प्रत्येक षटकामागे राखायची असेल, परंतु इथे मात्र ओळखायला पाहिजे ते संविधान नागाव संघानं तुम्ही टाकलेले निर्धाव चेंडू, तुम्ही मिळवलेला विकेट्स तुम्हाला या सामन्यामध्ये पकड मजबूत करून देऊ शकतात. परंतु त्या उलट कामगिरी करायची असेल, मी म्हणेन भंगारपाडा संघाच्या या फलंदाजांना ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे 14च्या सरासरीनं तीच सरासरी कायम ठेवावी लागेल जर का तुम्हाला यशाची वाट सोपी करायची असेल. परंतु बघूयात पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं. शुभमचं धावा खर्ची केल्या तब्बल 14. विकेट मिळवता आली नसेल, परंतु 14 धावा खर्ची केल्या. दुसरं षटक आता मात्र पाहायला मिळेल दर्शनच्या हातामध्ये. दर्शन घरतच्या हातामध्ये दुसरं षटक पाहायला मिळतंय. सरपंच, उपसरपंच आणि सदस्य चषक 2024 मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं जमलेल्या सर्व मान्यवरांच्या ठिकाणी मी स्वागत करतोय, कारण आपण बघतोय एका नव्या दमामध्ये, एका नव्या जोशामध्ये ही शृंखला आपल्याला पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टी नारपोली यांच्या वतीनं हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. काय जबरदस्त गलीमध्ये झेल टिपला जातोय. पहिला गडी बाद झालाय तो भंगारपाडा संघाचा. चेंडूला सीमारेषे पलीकडे धाडण्याचा प्रयत्न केला होता, कारण आपण पाहिलं होतं तडब्यांच्या रिजन मध्ये खेळण्याचा त्याचा इरादा होता, परंतु तो इरादा संपुष्टात आणला गोलंदाज दर्शन घरतनं. असं वाटलं होतं सिद्धेश वास्कर एक मोठा खेळाडू, एक मोठी खेळी त्याच्या माध्यमातून नक्कीच बघायला मिळेल, परंतु त्याची मोठी खेळी या ठिकाणी संपुष्टात आणली आहे. तब्बल 4था खेळाडू या टुर्नामेंट मध्ये ठरलाय, जो आपण बघतोय पहिल्या चेंडूवर बाद होऊन तंबूत परतलाय. कोणतीही कामगिरी त्याला करता आली नाही आणि सिद्धेश वास्करनं केलेली ही निराशा, मात्र या निराशेतून आपण बघतोय उठण्याचा प्रयत्न करेल का भंगारपाडा संघ, कारण गरज असेल ती तब्बल 17 चेंडू आणि 41 धाबांची. 17 चेंडू 41 धाबांची गरज. दर्शन घरत पुढचा चेंडू. इथे मात्र यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, थोडीशी चूक केली या क्षेत्ररक्षकानं. इथे मात्र आपण बघतोय एकेरीचा कन्व्हर्टिंग दुहेरीमध्ये झालाय आणि जिथे वाटलं होतं मिळणार होते सिंगल, परंतु इथे मात्र पूर्ण केल्यात त्या डबल. आणि या दुहेरीनं आपण बघतोय 16 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. एक गडी बाद झाला सिद्धेश वास्करच्या स्वरूपानं. जिंकण्यासाठी तब्बल 55 धावांचं टार्गेट सेट पूर्ण करायचं होतं आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय पहिलं पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर दुसरं षटक. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केलाय. काय जबरदस्त या ठिकाणी प्रोटेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय या लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकरवी. धाबत जाऊन त्यानं मिड विकेट आणि कावळ कॉर्नरच्या मधोमध हा चेंडू पकडला. 7 धावा वाचवल्या त्या 3 आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 17 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 55चं टार्गेट कंप्लीट करायचं आणि अशा परिस्थितीत
जबरदस्त पद्धतीने क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं ते लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाचं. इथे मात्र पुन्हा एकदा प्रयत्न केला, यावेळेस मात्र चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध, परंतु तिथे मात्र पुन्हा एकदा मिळत आहेत 2 धाबा आणि या दुहेरीने आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 19. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर आपण बघतोय गोलंदाज दर्शन घरच एका बाजूला आपण बघितलं होतं प्रयत्न करतायत गोलंदाज हे फलंदाज मोठे स्ट्रोक्स मध्ये रूपांतरित करण्यासाठी, परंतु तो प्रयत्न या ठिकाणी पूर्ण करू दिला जात नाहीये. चांगले चेंडू प्रत्येक चेंडू मिश्रित टाकण्याचा प्रयत्न करतो हा गोलंदाज दर्शन. यावेळेस मात्र पाहणी केली आहे, असं वाटलं होतं चेंडू कदाचित वाईडच्या दिशेने जाईल, परंतु हा चेंडू टाकला होता फसवा, वाईड अर्कर टाकला, त्याचा फायदा मिळाला तो दर्शनला. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी बघायला मिळते. धावफलक तिथेच स्थिरावलेलं. 19 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी अजूनही आपण बघतोय 36 धाबांची गरज असेल, 36 धाबांची अजूनही गरज असेल, परंतु चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 13 चेंडू 36 धाबा. समीकरण नक्कीच कठीण असेल, परंतु या ठिकाणी एखाद मोठा स्ट्रोक्स जर का या चेंडूवर आला तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये बॅलन्स या ठिकाणी पाहायला मिळेल, समतोल पाहायला मिळेल. परंतु इथे आपण बघतोय कार्पेट पद्धतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू येईल सरळ शॉर्ट मिड विकेटच्या रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. फक्त सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि या सिंगलनं 20 धाबांचा पल्ला गाठलाय. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या 14, परंतु दुसऱ्या षटकामध्ये दर्शननं या ठिकाणी चांगल्या गोलंदाजीचं दर्शन दाखवलं. प्रेक्षकांना फक्त 6 धाबा खर्च केल्या. 7-7 एक मोठा मासा या ठिकाणी त्याच्या जाळ्यामध्ये अडकला सिद्धेश भास्करच्या स्वरूपानं. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आता मात्र आपण बघतोय 12 चेंडू गरज असेल ती तब्बल 35 धाबांची. धाबांची गरज. आता मात्र आव्हान थोडंसं खडतर झालंय, थोडंसं कठीण होऊन बसलंय ते भंगारपाडा संघासाठी, परंतु या ठिकाणी आपण बघितलं होतं मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त इनिंग खेळली होती ती ओमकार पाटील सांभारली संघासाठी. असं वाटलं होतं सामना कठीण असेल, परंतु सोपा करून ठेवला होता. तिसरा गोलंदाज विवेक जाधव. यावेळेस मात्र आपण बघतोय स्क्वेअरलेगच्या रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं. फक्त मिळते ती सिंगलला काही बिघडत नाही. आता मात्र या ठिकाणी आपण म्हणतो ना की लढायचं असेल तर तुमच्याकडचं सगळे शस्त्र तुम्ही आता मात्र बाहेर काढली पाहिजेत, तरच तुम्ही लढाई जिंकू शकता. परंतु या ठिकाणी आता मात्र पाहायला मिळत आहे आलेली ही सिंगल धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 21. अजूनही 34 धाबांची गरज आहे ती उर्वरित चेंडून मागे. 34 धावांची गरज, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा चूक केली आहे. आपण बघतोय भंगारपाडा संघामध्ये 1 असे सरस फलंदाज पाहायला मिळत आहेत, परंतु यावेळेस प्रत्येक चेंडूवर केलेली ही चूक तुमच्या संघासाठी मागणी ठरू शकते. कारण आपण बघतोय शेवटचे चेंडू शिल्लक असेल ते 10 आणि गरज असेल 35 धावांची. आता मात्र या ठिकाणी स्ट्रोक्स लगावला. यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिलाय सरळ. लॉंगॉनच्या डोक्यावरून आलेला हा मोठा स्ट्रोक्स षटकार. ते 9 गरज असेल ते 28 धाबांची. सोपं समीकरण नक्कीच नसेल, परंतु पाहूयात पुन्हा एकदा तोच प्रयत्न. त्याच पद्धतीने या ठिकाणी स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु निराशा हाती लागतीये. जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, कोणत्याही पद्धतीचा फुटवर्क केला नाही आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. या ठिकाणी उभं ठेवलं मी म्हणेन या गोलंदाज विवेक जाधवनं. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 8 आणि गरज असेल ती 28 धाबांची. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. यावेळेस जातोय सरळ चेंडू सीमा पार षटकार.
जबरदस्त स्ट्रोक्स या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण आपण बघतोय ना या ठिकाणी असं वाटलं होतं सामना कदाचित सोपा झाला की काय संविधान नागाव संघासाठी, परंतु नाईट टुर्नामेंट मध्ये या क्रिकेटमध्ये आपण नेहमीच बदल बघत असतो आणि अशा परिस्थितीत आपण म्हणतो ना की बोलण्यापेक्षा काहीतरी करून दाखवा. इथे मात्र आपण फक्त बोलतोय परंतु करण्याचं काम केलंय ते मी म्हणेन फलंदाज चेतन गोसावी या फलंदाजानं. असं वाटलं होतं चेतन गोसावी कदाचित चूक करतोय की काय, कारण त्याच्या वाट्याला आपण बघितलं होतं निर्धाव चेंडू जास्त खेळतो की काय, परंतु त्यानं मारलेले 2 षटकार या सामन्यामध्ये भंगारपाडा संघाला पुन्हा एकदा कमबॅक करण्याचं काम केलंय. शेवटचे चेंडू असेल शिल्लक 7, गरज असेल 22 धाबांची. 7 चेंडू 22 धाबा, एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल का? आणि इथे मात्र आपण बघतोय कार्पेट पद्धतीने फटका खेळलाय, चेंडू जाईल सरळ वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं, तिथे मिळते ती सिंगल आणि अशा या सिंगलला आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 34 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 21 धाबांची. ठिकाणी आपण बघतोय मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय ज्याचे फॅन फॉलोअर्स बघायला गेलं तर बरीचशी रांग आपल्याला पाहायला मिळेल, बरेचसे फॅन फॉलोअर्स पाहायला मिळतील. आपल्या परिसरातील सावळे गावातील एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आपण बघितला असेल, अगदी भारतीय संघ देखील असेल, आखाती देशामध्ये असेल, भारतातील कुठल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ज्याचं नाव घेतलं जातं तो किरण पवार यातला सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेन. आमच्या नारपोली भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांना मी विनंती करेन, आपल्या परिसरातील एक जबरदस्त फलंदाज किरण पवार याला सन्मानित केलं जाईल. आपण बघतोय एक जबरदस्त खेळाडू म्हणून नावारूपाला आलेला आपल्या परिसरातील खेळाडू ज्याच्या नावावर बरेचसे विक्रम आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या परिसराचं नाव त्यानं अगदी पूर्ण जगभर गाजवलंय. किरण पवारला या ठिकाणी सन्मानित करण्याचं काम करतायत आमचे माजी सरपंच दीपक दादा पाटील आणि आमचे त्यांचे सहकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर वळूया त्या ठिकाणी आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. समीर अत्तरच्या हातामध्ये चेंडू दिलाय, 6 चेंडूंमागे धाबा कंप्लीट करायचे त्या तब्बल 21, परंतु फलंदाज असेल चेतन. इथे मात्र पहिला चेंडू जातोय निर्धाव. ओमकार पाटीलनं काय जबरदस्त इनिंग खेळली होती, असं वाटलं होतं त्या सामन्यामध्ये चांभारली संघ तो सामना घेऊन जातो की काय, परंतु एका धाब्यानं परास्त व्हावं लागलं होतं. ती खेळी आठवावी लागेल, कारण आपण नेहमी म्हणतो ना की प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या, बदल निश्चित घडेल. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय इथे मात्र पाहायला मिळतं हा चेंडू टाकला होता फुलटॉस पद्धतीनं, परंतु पंचांनी या चेंडूला बीमर घोषित केला आणि नो चेंडूचा इशारा मिळतोय. तिसरा बीमर टाकला या शृंखलेमध्ये आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय शेवटचे 5 चेंडू आता मात्र शिल्लक असतील, परंतु गरज असेल ती 20 धाबांची. परंतु यावेळेस आता मात्र या ठिकाणी भंगारपाडा संघाच्या या फलंदाजाला उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अशा परिस्थितीत मात्र खेळावा लागणार आहे, कारण आपण या फ्री हिटची संधी उचलावी लागणार आहे ती मी म्हणेन या फलंदाजाला. परंतु यावेळेस आपण बघतोय चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेनं, एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धाब्यासाठीचा संघर्ष पूर्ण करता येणार नाही. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील आणि गरज असेल ती मी म्हणेन 19 धावांची. स्वतःची आत्महत्या केल्या या फलंदाजानं प्रशांत कटेकरनं, कारण गरज होती.
चेतन 3 चेंडू 3 मोठे स्ट्रोक्स आणि इथे मात्र प्रयत्न केला होता परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला नाही. मिळते ती फक्त आणि फक्त सिंगल आणि अशा परिस्थितीत मी म्हणेन की आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे कारण शेवटचे चेंडू असतील शिल्लक 2 आणि गरज असेल ती तब्बल 17 धाबांची. सामना थोडासा कठीण होऊन बसला. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या 14. दुसरा षटक मात्र दर्शननं सामन्याला कमबॅक करून दिलं ते समिधा नागाव संघाला आणि तिथेच मी म्हणेन की सिद्धेश एक मोठा खेळाडू पास झाला. त्यानंतर मात्र भंगारपाडा संघ थोडासा कठीण परिस्थितीमध्ये अडकला. इथे मात्र पाहायला मिळते हा चेंडू जाईल सरळ चौकार. आई माझी नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय नागोरी चायवाले आपण म्हणून त्यांची ओळख परंतु त्यांची मुलगी देखील पायलट म्हणून या ठिकाणी बनली आहे. त्यांना देखील शुभेच्छा देऊयात कारण आपण बघतोय आपल्या परिसरातील पहिलीच पायलट असावी कदाचित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. रसाने परिसरामध्ये त्यांचे देखील स्वागत आणि हा सामना जिंकलाय तो बंगारपाडा संघाविरुद्ध समिधा नागाव संघानं. थोडंसं हार्ड लक म्हणून मी बंगारपाडा संघाचं कारण आपण बघितलं होतं ज्या धाबा जशा पद्धतीनं जमवायच्या होत्या त्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी आखली गेली नाही आणि इथे मात्र आपण परिणाम पाहतोय. बंगारपाडा संघाला या स्पर्धेतून बाद व्हावं लागतंय. हार्ड लक बेस्ट लक पुढच्या सामन्यासाठी परंतु इथे मात्र अभिनंदन करतोय ते मी म्हणेन समिधा नागाव संघाचं कारण ज्या समिधा नागावनं सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या होत्या 5 आणि त्यानंतर मागे वळून न बघता धावसंख्येचा आलेख उंचावला आणि तो सामना जिंकला आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट प्रतीक ठाकूर ठरला या सामन्याचा सामनावीर. प्रतीक ठाकूर ज्यानं 12 चेंडूंमध्ये तब्बल 33 धाबांची एक झुंजार गळी केली तो प्रतीक ठाकूर ठरला या सामन्याचा सामनावीर. मी विनंती करेन प्रतीक याला की आपण प्लीज या मंचावर यायचं आणि या सन्मानाचा स्वीकार करायचा. आपण बघतो यानंतर आपल्या समवेत जोडले जातील पुन्हा एकदा बाबूशा. मस्त वाटतं